विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण नवोदय बुद्धिमत्ता चाचणीवरील आकृत्यांसाठी दुसरा चॅप्टर पाहत आहोत। जुळणारी आकृती। एक आकृती दिलेली असते आणि त्याच्या बाजूला चार पर्याय असतात। याच आकृतीसारखी हुबेहूब आकृती आपल्याला या चार पर्यायांमध्ये ओळखायची असते। तर यासाठी आपल्याला सूचना काय आहेत, कशा पद्धतीने आपण हळूहळू त्या चेक करू शकतो आणि शोधू शकतो, यासाठी काही सूचना आहेत। यामध्ये सगळ्यात आवडणारी पद्धत मला गाळणी पद्धत आहे, म्हणजे एक 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 कमी करत जाणे। सूचना, या प्रश्न प्रकारात प्रश्नाकृतीशी संपूर्णपणे जुळणारी आकृती दिलेल्या चार आकृत्यांतून शोधायची असते। हुबेहूब जुळणारी आकृती मिळवण्यासाठी गाळणी पद्धत वापरावी। गाळणी पद्धत, व्हॉट इज गाळणी पद्धत? एलिमिनेशन मेथड। एलिमिनेट करायचा। ऑप्शन 1 बघायचा, हा तर नाही। ऑप्शन 2 बघायचा, हा तर नाही। ऑप्शन आणखी बघायचे, हा नाही, तर उरलेला तो पर्याय सारखा असतो। अशा पद्धतीनं एलिमिनेशन मेथडनं आपण सहज जुळणारी आकृती ओळखू शकतो। काही पायऱ्या दिल्या आहेत, मार्गदर्शक सूचना पण आहेत। प्रश्न आकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा। प्रत्येक उत्तर आकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही ते पहा। ज्या उत्तर आकृत्यामध्ये ती नसेल त्या उत्तर आकृत्या वगळा। दुसरी मार्गदर्शक सूचना, आता प्रश्न आकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती चिन्हे असतील त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा। या आधीच्या सूचना 1 मध्ये काही उत्तर आकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तर आकृत्यांपैकी अचूक उत्तर आकृती या पायरीवर मिळू शकते। मुख्य आकृती पाहायची, पहिले मोठी आकृती, त्यातून एखादी आकृती गळून पाहायची आणि नंतर एलिमिनेट केल्याच्या नंतर मग छोट्या छोट्या चिन्हांकडे जायचं, आकृत्यांकडे जायचं। तर तिसरी मार्गदर्शक सूचना आहे, जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या चिन्हे असतील तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर चिन्हावर लक्ष केंद्रित करा। उत्तर आकृत्यामधील इतर अशाच लहान आकृत्यांशी, चित्रांशी तिची तुलना करा। वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्या एक एक करीत वगळल्या जातील आणि तुम्हाला 100% अचूक उत्तराकडे पोहोचता येईल। दिस इज एलिमिनेशन मेथड। लक्षात ठेवा, जुळणाऱ्या आकृतीमध्ये एलिमिनेशन मेथड वापरायची आहे। तर आज आपण नमुना प्रश्न पाहू। या घटकावर आधारित 6 नमुना प्रश्न असतील, त्यांची खाली उत्तरे दिलेली आहेत। कशा पद्धतीने ती उत्तर आलेली आहेत, जसं की पहिल्या प्रश्नाचं उत्तर सी आहे, पण तुम्ही उत्तराचं डिस्क्रिप्शन जर पाहायला गेलात तर उत्तर त्यावरून आपल्याला अंदाज बांधता येणार नाही। आपल्या गाळणी पद्धतीनं म्हणजे एलिमिनेशन मेथडनं आपण उत्तरे काढणार आहोत। नमुना प्रश्न 6 पाहायचे, त्यातला पहिला नमुना प्रश्न पाहण्यासाठी काही वर प्रश्न असतो, तो कसा ते वाचू आधी। पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ABCD अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। उत्तर आकृत्यांपैकी प्रश्नाकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा। चला, प्रश्न पहिला, एक प्रश्नाकृती दिलेली आहे आपल्याला लेफ्ट साइडला। या लाईनच्या लेफ्ट साइडची ही आकृती आपल्याला प्रश्नाकृती आहे, म्हणजे याच आकृतीसारखी दुसरी कोणती आकृती आहे पर्यायांमध्ये। तर पहा, ABCD हे 4 पर्याय, उत्तर सी ऑलरेडी रंगवलेला दाखवला आपल्याला, पण त्यासाठी आपण पण विचार करणार आहोत। डी पर्याय रॉंग, का बरं? तर हे कोपऱ्यावरील जे चौरस आहेत असे राईट साइडला वरच्या बाजूला 2 चौरस, इथे एकच चौरस दिलेला आहे, म्हणजे पर्याय डी वगळला गेला। पर्याय ए कडे नीट पहा। पर्याय ए च सुद्धा
तसंच होत आहे. खालच्या बाजूची उजव्या बाजूचा सी, कोपऱ्यावर सी आहे, तो सी टाईप आहे आणि हा उलटा आहे. इथे असा आहे तर उलट्या दिशेने इथे असा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ए सुद्धा गाळला गेला. पर्याय बी, बी मध्ये काय वेगळं आहे पाहू शकता बरं तुम्ही. पर्याय बी मध्ये पाहून घ्या, जवळजवळ सर्व सारखी आकृती आहे, पण बाहेरील बाजूचे हे चिन्ह जे आहेत, हे एरोज, हे एरोज, यामध्ये दोन्ही बाजूला असं इथं चौरस दिलेला आहे आणि प्रश्नाकृतीमध्ये मात्र तो चौरस नाहीये, तर इथं डॉट आहे, जवळजवळ हा वर्तुळ रंगवल्यासारखा, आणि इथं बाणाची खून आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी पण वगळला गेला, तर उत्तर आकृती पर्याय क्रमांक सी इज द राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 2 पाहून घ्या बरं. दोन मध्ये ही प्रश्नाकृती बघा, असा वर्तुळ आहे आणि लेफ्ट साइडला असं, राईट साइडला खालून असं, पण तसं असतानाच इथं लेफ्ट साइडला हा क्लोज केलेलं, लेफ्ट साइडला वरून क्लोज केलेलं, आणि ते चौकोन आहे. त्या चौकोनाची जसा आकार आहे तसा ए मध्ये नाही. हा चौकोन स्टार्ट पासून, हा चौकोन जर उभा असेल तर हा उभा नाहीये, म्हणजे पर्याय ए वगळला गेला. पर्याय बी उत्तर आहे, पण पर्याय सी कडे पाहू आपण. सी कडे पाहत असताना ही दिशा वरच्या बाजूची लेफ्टला आहे, हे राईटला आहे. सी मध्ये मात्र हे राईटला दिले, हे लेफ्टला दिले. दिस इज ऑल्सो रॉंग. आणि बाणाची स्थिती जर पाहिली तर ही स्थिती जरा अशी वेगळी आहे, इकडे जातोय हा, असा स्ट्रेट आणि असा स्ट्रेट नाहीये, तर पर्याय क्रमांक डी सुद्धा वगळला गेला. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे. चला तर मग पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. यामध्ये एलिमिनेशन मेथड पहा. ही जशी आकृती आहे प्रश्नाकृती, तशी सी असणारच नाही. का बरं? तर सर्वच्या सर्व आतील बाजूच्या ज्या रेषा आहेत या समांतर आहेत, इथून तिथून समांतर आहेत. इथं मात्र तसं नाही, इकडे आडव्या तर इथे या साईडला उभ्या अशा रेषा आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक सी वगळला गेला. आणखी कोणती एलिमिनेट होते? पहा, इथे वरच्या बाजूला बाहेरील बाजूला अशा आडव्या रेषा आतील बाजूस उभ्या आहेत. मात्र पर्याय क्रमांक बी मध्ये, जो की रॉंग येणार आहे, बाहेरील बाजूस जर असं, बाहेरील बाजूस अशा आहेत तर आतील बाजूस अशा रेषा आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक बी रॉंग आहे. आता पर्याय क्रमांक ए कडे वळूया.
पर्याय क्रमांक ए मध्ये जर पाहिलं गेलं तर या 3 आकृत्या आहेत या ऑप्शन ए मध्ये. इकडे जरी या 3 रेघा आहेत तशाच इथे 3 आहेत, इथे 3 आहेत, तर इथे 3 आहेत, 3 आहेत. मात्र उजव्या बाजूला या छोट्या रेघा ज्या आहेत त्या रेषा 1 2 3 4 आहेत, इकडे पण 4 आहेत. तसं इथं 3 आहेत, इथं 3 आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक ए सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे उत्तर क्रमांक डी इज द राईट आन्सर. चला पुढे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये फुलाची स्थिती नीट पहा, त्या पानांची स्थिती नीट पहा. डी मध्ये जर पाहायला गेलं तर डाव्या बाजूला पहिलं पान आहे आणि उजव्या बाजूला दुसरं, डाव्यात तिसरं. इथं मात्र प्रश्नाकृतीमध्ये उजव्या बाजूला पहिलं, दुसरं, तिसरं. म्हणजे डी कॅन्सल. इथं पण तसंच डाव्या बाजूला प्रथम म्हणजे हे पण कॅन्सल, सी कॅन्सल. बी या पर्यायामध्ये या पानाची स्थिती जर पाहिली तुम्ही यापेक्षा वेगळी आहे. सोबतच या पानांमधील जे अंतर आहे ए बी मधलं हे पान, हे पान, हे पान, या आणि प्रश्नाकृतीतल्या पानांच्या अंतराची अंतर जास्त आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी सुद्धा एलिमिनेट झालेला आहे. तर ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ऑप्शन ए बरोबर आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला फक्त एलिमिनेट करायचे. जशाच तशी दिसते म्हणून तिला राईट करायचं नाही. ही का नाही, ती का नाही, हा पर्याय का नाही, हे पाहून उरलेली आकृती बरोबर असते. चला तर मग प्रश्न क्रमांक 5. जशास तशी आकृती, राईट. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. पाहून घेऊ शकता. हा भाग जो असा आहे तो इथं सी मध्ये असा आहे, खाली वर गेलेला. बी मध्ये तर दिसताच वेगळी आकृती आहे आणि तर हा जो भाग आहे खालचा, हा आणि हा ॲब्सोल्युटली चेंज आहे. म्हणजे आन्सर इज पर्याय क्रमांक डी. चला तर मग नमुना प्रश्नांमधला हा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. प्रश्नाकृती नीटशी पहा. पहिले तर आपण प्रश्नाकृती नीट पाहायची आहे आणि मग उत्तरांच्या पर्यायांकडे जायचं. चला, ह्या अशा पद्धतीचा त्रिकोण नाही. हा त्रिकोण आहे ना, असा त्रिकोण इथे नाही, हा खालच्या बाजूला आहे. इथे नाही म्हणजे पर्याय क्रमांक डी आणि पर्याय क्रमांक ए इथं ऑलरेडी कट झाले. आता पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक सी मध्ये फायटिंग आहे. चला तर पाहू. दोन्ही डॉट्स, हा डॉट आणि हा डॉट पूर्णतः रंगवलेला आहे. तसा सी मध्ये नाही, सी मध्ये डॉट रंगवलेला नाही तो. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. चला तर मित्रांनो, इथेच थांबूया आणि भेटूया पुढील भागामध्ये. त्याआधी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. गुड बाय.